तर मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे आपल्या हँडसम अर्नोल्ड मामाचा शोल्डर आणि बिस्कुट वर्कआउट. तर पटापट चहा घेऊन या. चल भाई सुरू करूयात. मामाची सुरुवात होते अर्नोल्ड शोल्डर प्रेस पासून. मामा डेंजर आहे भाई, स्वतःच्याच नावाने एक्सरसाइज बनवून ठेवली. असो, दिसते तेवढी साधी नाही एक्सरसाइज. खांद्यामधल्या नासा तडतड करायला लागल्या. 5व्या सेटला जी हालत झाली होती ना बाबा, पूर्ण वर्कआउट संपल्यावर जी मसल टाइटनेस येते ना, सेम फिलिंग. बाबा बाबा, खांदा एवढा बेकार गरम झाला होता ना, असं वाटत होता नको भाई, बाद झाला वर्कआउट. तिकडून मामा म्हणाला, अरे भाई इथे फक्त मॉकड्रिल होती, युद्ध तर आता चालू झालंय. चल आता कचकचित ट्रायसेट मार, 3 व्हेरिएशन एखादा मार. मामाच्या सांगण्यानुसार मी सुरुवात केली ओव्हरहेड बारबेल प्रेस पासून. बार खाली ठेवताच मामाने इकडे फकटवला आणि अपराईट रो मारायला लावले. आया आया, आधीच तो शोल्डर एवढा खपलेला, आता ते इथं हात वरतीच येत नव्हता. भेंडी आई शपथ, भावानं एवढा बेकार पेन होत होता ना, नंतर सांगतो तुम्हाला. आधी ट्रायसेट मधला साइड लॅटरल मारून घेतं. तुम्ही बघितलंच असाल, नेहमी मी शांत उभा राहून स्लो मोमेंट मध्ये एक्सरसाइज करत असतो. आजची अवस्था बघ भाई, मी एवढा सारखा मागे पुढे करतोय. तिच्या आईला शोल्डर एवढा टणटणीत झालाय, घंटा तो हात वरती येईल, बॉडीची मुवमेंट तर 100% होणार ना भाई. आया आया, मॉक टेस्ट सांगून मामाने डायरेक्ट युद्ध चालू केलाय बेकार. भाई लेग मारताना जी अवस्था होते ना, सेम टू सेम तीच अवस्था आहे भाई. या ट्रायसेट जाम खतरनाक आहे भाई, लय बेकार आहे. तुम्ही शपथ सांगतो ट्राय करून बघा. त्यात पण मामाचं मन नाही भरला. मामा बोलला, आता शेवटी एकच सेट मार, पण 50 रेपिटेशन आले पाहिजे. चायला सगळ्यात छोटा डंबल कुठे शोधत होतो अख्ख्या जिम मध्ये. 2.5 किलोच्या खालती बॅटला ना भाई, कसं तरी डोळे बंद करून 50 मारले एकदाच. उघड्या डोळ्यांनी माझी अवस्था मलाच बघवत नव्हती. आया आया, शोल्डरचा वर्कआउट संपवून शेवटी सुखाचा श्वास घेतला एकदाचा. भासो, परत काही या शोल्डर वर्कआउटचं नाव काढू नका भाई. त्यानंतर लगेच मी सुरुवात केली बिस्किट शिजवायला. सगळ्यात पहिलं व्हेरिएशन स्टँडर्ड क्रंचेस. या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला पूर्ण वरती उठायची गरज नसते. नॉर्मल झोपलेल्या पोझिशन मध्ये जेवढं ऍप स्क्वीज करता येतील तेवढे करा. पोटात चक्कर आली भाई. त्यानंतर सेकंड व्हेरिएशन रिव्हर्स क्रंचेस. आता ही एक्सरसाइज सगळ्यांनाच प्रॉपर जमेल असं नाही, त्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी पण नवीनच आहे, पण इतके वर्ष वर्कआउट करण्याचा अनुभव आहे, त्यामुळे कोणतीही नवीन एक्सरसाइज मला पटकन शिकता येते. बोलता बोलता कधी स्विच ऑफ झालो मलाच कळलं नाही. त्यानंतर मामा म्हणाला, आता शेवटचा फक्त एक डबल क्रंचेस मार. अरे म्हणजे दोन्ही साईडने ऍप स्क्वीज करायचे, टांगड्या पण खेचायच्या आणि छाती पण जवळ आणायची. बाबा बाबा, आतड्या एवढ्या पिळल्या होत्या ना आज. भासू दे, तुम्ही पोजिंग बघा कशी वाटतात. बिस्किट कडक ना, ताजी ताजी भट्टीत ना शिजवून काढलीत भाई. चिकनाचे स्माइल दे. एक टाइम होता भेंडी कुतत कुतत पोज मारायचो, तरी पण मसल दिसत नव्हतं. आज बघ हसत हसत पोज मारतय, मसल ऑटोमॅटिक पॉप आउट होतंय. ते सोड भाई, शोल्डर बघ, आया आया, रेगाच रेगा नुसत्या. बाबा बाबा बाबा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखी मजेदार वर्कआउट साठी आपल्या भावाला फॉलो करा. कमेंट मध्ये थोडी माझी तारीफ करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊ.